प्रेग्नन्सी राहत नाही आहे, मला ट्रीटमेंट हवी आहे, कुठल्या प्रकारचे ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. तर कुठेही गेलो तरीसुद्धा हे ट्रीटमेंट्स 3 कॅटेगरीजमध्ये मोडतात. एक, नैसर्गिकरित्या दिवस राहण्याकरता मदत करणं त्या जोडप्याला. 2, इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन्स किंवा IUI ज्याला आम्ही म्हणतो त्या पद्धतीची ट्रीटमेंट करणं. आणि 3, IVF दॅट इज इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा त्याच्याशी रिलेटेड टेक्नॉलॉजीजचा उपयोग करून प्रेग्नन्सी राहून देणं. सो या 3 ब्रॉड कॅटेगरीजमध्ये ट्रीटमेंट डिवाइड करू शकतो आपण. मग आता याच्यातली कोणाला कुठली वापरायची आहे हे खूप वेगवेगळ्या गोष्टींवरती अवलंबून असणार आहे. त्या जोडप्याचं वय काय आहे, ते किती वर्षांपासून प्रयत्न करतायत दिवस राहण्याकरता, नेमकी अडचण कुठे आणि काय आहे या गोष्टींवरती ठरणार आहे. माझ्या हातात वेळ किती आहे या सगळ्या गोष्टींवरती ठरणार आहे की मी नैसर्गिकरित्या दिवस राहण्याकरता तिला मदत करायची आहे का, IUIचा सल्ला द्यायचा आहे का, IVFचा सल्ला द्यायचा आहे.